मुंबई व सईच्या धानेवबाग भागात 34 वर्षाची महिला पतीसोबत राहते. 2 मुले आणि नवरा असा तिचा संसार आहे. मात्र भाच्याचे शरीर पाहून तिला तो आवडायला लागला. दोघांचे नाते तर पवित्र होते. मात्र या 31 वर्षाच्या भाच्याला मामी बोलावती तर मग प्रतिसाद द्यायला काय हरकत असा त्याने विचार केला. कोणताही विचार न करता दोघांचे संबंध सुरू झाले. पण भाच्याचे लग्न वय झालेले होते. आता त्याला नवीन नवरे पाहणे सुरू होते. मामी सुद्धा स्थळ पाहत होती, पण ते वरचेवर दाखवत होते. जर याचे लग्न झाले तर मला हा वेळ देणार नाही, म्हणून मामी लग्न करू नको असे त्याला सांगत होते. मात्र भाच्याने लग्न केलं आणि मामीचा तिळपापड झाला. पुढे काय झाले ते पाहूया स्टोरी मध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. मुंबईतील वसई हा परिसर आहे. या परिसरात धानेवबाग तलाव परिसर आहे आणि याच परिसरातून सायरा बानू वय 34 वर्षे ही राहते. 2 मुले आणि नवरा, घरातील गृहिणी असा तिचा परिवार आहे. घरातील सर्व जबाबदारी सायरा बानू पार पाडत होती. याच काळामध्ये तिच्या घरी भाचा नजाबुद्दीन मोहम्मद सम्मी येत होता. सतत घरात राहणारी सायरा बानू भाच्याला पाहून हलकीशी लाडाने बोलायची. नवाजुद्दीन हा भाचा तर सायरा मामी लागत होती. नवाजुद्दीन हा देखील 31 वर्षाचा होता. लग्नात वय निघून जात असलेला तरुण सायरा बानू ज्या पद्धतीने नजाबुद्दीनला याला बोलवत होती, त्यावरून तिला काय पाहिजे ते नजाबुद्दीन याला कळाले होते. परंतु मामी आहे, तिला कसं काय जवळ घ्यावे असा विचार नजाबुद्दीन करत होता. काही दिवस निघून गेले, मात्र मामी काही नजाबुद्दीनला वेगळ्या नजरेने पाहणे सोडत नव्हते. आता मामी जर आपल्या जवळ यायची म्हणते तर मग सोडायचे कशाला असे म्हणून नजाबुद्दीन एके दिवशी मामीला थेट बोलला, काय मामी असे का पाहत? त्यावर सायरा बानू गालात हसली आणि म्हणाली, तू खूप सुंदर आहेस, मला थोडा वेळ देत जा. आता सायरा बानूचा इशारा नजाबुद्दीन याच्या लक्षात आला होता. त्यामुळे दोघांच्या सहमतीने संबंध सुरू झाले होते. मामीने भाच्याला यापासून दूर ठेवायला पाहिजे होते, मात्र मामीच पूर्णपणे उत्तेजना देत होती. नजाबुद्दीन हा तर कवळाच होता, मात्र सायरा बानू हिला तो आवडला होता. शरीराची भूक कमी होत नव्हती. दोघेही एकमेकांच्या नात्याला काळीमा फासत होते. दोघेही आता एकमेकांच्या शरीराचा आनंद घेऊ लागले होते. सर्व काही अंधारात चालू होते. दोघांचा खेळ हा जवळपास 2 वर्षे मनसोक्तपणे चालला होता. नजाबुद्दीन हा तरुणाबांड होता आणि त्याला त्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असणारी मामी भोगायला मिळत होती. सर्व काही न करता मिळत आहे म्हणून नजाबुद्दीन हा आनंदित होता. तरुण मुलाकडून सुख घेताना सायरा बानू सुद्धा खुश होती. तिला पण आनंद वाटत होता, कारण कुणीही संशय घेणार नव्हते. त्यामुळे दोघांची बिनधास्त चालू होती. आता नजाबुद्दीन याचे घरचे लग्न करण्यासाठी स्थळ शोधू लागले होते. मामे म्हणून सायरा बानू त्यात पुढाकार घेत असली तरी ते वरचेवर चालू होते. त्याचे लग्न झाले तर तो आपल्यापासून दूर जाणार याची भीती मामीला होती. त्यामुळे त्याला लग्न न करण्याबद्दल ती सांगत होती. सांगेल तेव्हा तो मान हलवायचा, पण घरच्यांनी मुलगी पाहायला सांगितले की तो गपचूप जायचा. नजाबुद्दीन याच्या मनात एक विचार होता, आता मामी बाद झाली, आता नवीन मुलगी येणार आहे. त्यामुळे तो मामीला फक्त होकार देत होता. घरच्या लोकांनी नजाबुद्दीन याला स्थळ शोधले आणि लग्न जमवून टाकले. तो काहीच बोलू शकला नाही, पण त्याचे लग्न ठरल्याचे सायरा बानू हिला समजले. त्यामुळे ती चिडचिड करू लागली. 6 महिन्यातच नजाबुद्दीन याची लग्न झाली. आता नजाबुद्दीन नवी नवरीच्या बाहुपाशात होता. त्याला मामीकडे जायला वेळ मिळेना. आता मामी चिडायला लागली. एके दिवस दोघांनी एका ठिकाणी भेटायचे ठरवले. तेथेच रोमॅन्स करू असेही नजाबुद्दीन मामीला म्हणाला. मामी सुद्धा नजाबुद्दीन याच्या बरोबर जायला तयार झाली. तो दिवस होता 28 मे 2024 रोजीचा. नजाबुद्दीन हा सायरा बानू हिला घेऊन नाला सोपरा मार्गे धानेवबागच्या डोंगरात गेला. रोमॅन्स करायचा म्हणून त्याने साहित्य सोबत आणले होते. अनेक दिवसापासून सायरा बानू तडपडत होती. डोंगराच्या उघड्यावर दोघांनी रोमॅन्स करायला सुरुवात केली. काही कालावधी उलटून गेला. दोघांचा रोमांस संपला आणि मामीने नवाजुद्दीनला तू लग्न का केले असा प्रश्न विचारू लागला. त्यावेळी नवाजुद्दीनला राग आला. तुला काय करायचे आहे अशी उलट उत्तर त्याने सायरा बानूला दिले. 2 वर्षापासून नवाजुद्दीन माझ्या बरोबर आहे, आतापर्यंत कधीच असा बोलला नाही. याचा राग सायरा बानू हिला आला. तिने नवाजुद्दीनला दोष देत भांडण करायला सुरुवात केली. काही क्षणापूर्वी दोघे रोमॅन्स मध्ये बुडाले होते आणि काही क्षणातच त्यांचे टोकाचे भांडण सुरू झाले. याच वेळी नवाजुद्दीन याने रागाच्या भरात सोबत आणलेला चाकू काढला आणि सायरा बानूच्या गळ्यावर मारला. जेव्हा चाकूचा वार गळ्यावर झाला तेव्हा सायरा बानू खाली कोसळली. सायरा बानू तडफडत होती आणि नवाजुद्दीन तिला दाबून धरत होता. सायरा बानू ही मयत झाल्याचे समजतात नवाजुद्दीन याने सायरा बानूचा मृतदेह डोंगराच्या खाली गवतात फेकून दिला आणि नवाजुद्दीन हा थेट दिल्लीकडे पळाला. पाठीमागे कोणत्याही प्रकारचे धागेदोरे त्याने ठेवले नव्हते. आता पालघर जिल्ह्यातील वसईच्या पेल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानेवबाग हरवटे पाडा येथील डोंगराखाली असलेल्या गवतात मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. तिची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिकता दिसत होते. त्यामुळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी बुरखा व प्रोटेक्शन आढळून आलं. सायरा बानूच्या अंगावर बुरखा असल्याने ही महिला मुस्लिम समाजातील असावी असा अंदाज होता, पण या महिलेची ओळख पटेल असा कुठलाच पुरावा नव्हता. महिलेची ओळख शोधणे कठीण काम होते. त्यामुळे आव्हान स्वीकारून
परिमंडळ टीमचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्लार पोलिसांनी तपास सुरू केला होता. वेगाने तपासाची चक्रे फिरायला सुरुवात झाली. मृतदेहाच्या बाजूला सापडलेले साहित्य हाच एकमेव पुरावा होता. त्यानुसार पोलिसांनी जवळ असलेल्या मेडिकल दुकानाचा शोध घेतला. त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने हे सर्व घेतले त्याचे सीसीटीव्ही फुटेज मेडिकल वाल्याने पोलिसांना दिले. मात्र यावरून काहीच लक्षात येत नव्हते. पोलिसांनी परिसरातील मुस्लिम नावाची मतदार यादी शोधली. त्यानुसार एका घरी जाऊन विचारपूस सुरू केली. त्यानुसार धानेबाग याच परिसरातील जियाउल शाह याच्या घरात मयत महिलेचा फोटो घेऊन पोलीस पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर सदरील महिलेचा शोध लागला. सायरा बानू ही गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी मेडिकल मधील सीसीटीव्ही फुटेज जियाउल यांना दाखवले. त्यावेळी सायरा बानू हिचा भाचा नवाजुद्दीन असल्याचे समोर आले. नवाजुद्दीन याचा शोध घेण्यासाठी पोलीस घरी गेले. त्यावेळी तो दिल्लीला गेला असल्याचे समजले. दिल्लीमध्ये नवाजुद्दीन हा एका बेकरीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तैनात केले आणि तात्काळ दिल्लीला रवाना झाले. दिल्लीच्या अमन विहार परिसरातील 100 ते 150 बेकरी शोध घेतला. तेव्हा एका बेकरीत तो काम करत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंबईत आणले. मुंबईमध्ये त्याला आणल्यानंतर त्याने आपण स्वतःहून गुन्हा केल्याची कबूल केली. अशा प्रकारे मामी भाच्याच्या नात्याला काळीमा भासली होती. अनैतिक संबंधामुळे एका नात्याचा शेवट अशा प्रकारे झाला होता. नवीन लग्न झाल्यानंतर नवाजुद्दीन संसार करणार होता. मात्र आता नवीन नवरी सुद्धा उघड्यावर पडली होती. त्यामुळे नातेसंबंध आणि अनैतिक संबंध यापासून दूर राहणे योग्य आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्टोरी सोबत. आणि अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा. आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटले हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका.